आज मुझे बड़ी खुशी हो रही है कि हम आज यहाँ सब मौजूद हुए हैं, इकट्ठा हुए हैं सत्यमेव जयते वाटर कप का राउंड 2 अनाउंस करने के लिए, उसकी शुरुआत के लिए। और मुझे याद है ये जो हमारा सिलसिला कहाँ से शुरू हुआ, सीएम साहब और मेरी एक मीटिंग हुई थी, और उस मीटिंग में जब मुझे जब पता चला, मैंने सीएम साहब से बताया कि हम लोग सत्यमेव जयते की जो हमारी टीम है सत्या और मैं, पानी के सिलसिले में कुछ करना चाहते हैं महाराष्ट्र के लिए और हमारी ये सोच है। तो सीएम साहब बहुत एक्साइट हुए और तब मुझे पता चला कि एक्चुअली उनका एक फ्लैगशिप प्रोग्राम ऑलरेडी उन्होंने शुरू कर चुके हैं, कई महीने हो गए उसको, जल युग शिवा, और उन्होंने मुझे उसके बारे में बताया। हम लोग अलग से मिले और वहां से हमारी जर्नी शुरू हुई। और जब मैंने देखा कि देवेंद्र जी के दिल में, जो हमारे सीएम है, इतना पैशन है इस एक मुद्दे के लिए, तो वो पैशन सीधा सत्य और मेरे में ट्रांसलेट हो गया और हमको लगा कि हमको डेफिनेटली कुछ ना कुछ करना चाहिए। और तभी हमको वो कॉन्फिडेंस भी आया कि हम इसमें आगे बढ़े। और सीएम साहब की एक लाइन जो है वो मेरे माइंड में एकदम अटक गई। उन्होंने कहा कि हमारी ये कोशिश होनी चाहिए कि हम इसको एक पीपल्स मूवमेंट बनाएं, लोक चळवळ बनाएं। और वो लाइन इतनी पावरफुल लाइन है मेरे हिसाब से। और सीएम साहब ने जो एकदम करेक्ट थॉट हम लोगों को डायरेक्शन दिया कि ये जब पीपल्स मूवमेंट बनेगा तभी महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त बनेगा। कोई भी एक इंसान की ताकत की बात नहीं है, लेकिन हर एक महाराष्ट्रन अगर इसमें अपना योगदान दे तो हमारा महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त हो सकता है। और वही एक बात पकड़ के हम लोगों ने कोशिश की है, हम आगे बढ़े हैं, इसको एक पीपल्स मूवमेंट बना के हमने कोशिश की है। अगर मैं आपको सच बोलूं तो मुझे बहुत डर लग रहा है इस वक्त, बहुत ही डर लग रहा है, क्योंकि 3 तालुका से 30 तालुका में जाने में हम पूरा जोर तो लगा रहे हैं, लेकिन मुझे मतलब मैं तो राउंड 1 में भी डरा हुआ था सर, आपको तो पता है। मैं बहुत कंजर्वेटिव आदमी हूं, मुझे लगता है कि कुछ गलत ना हो जाए। जितना नर्वस और टेंस मैं अपनी फिल्म के लिए होता हूं, फिल्म की रिलीज से पहले, उससे 10 गुना ज्यादा मैं इसके लिए होता हूं। और मैं आपको फ्रैंकली कह सकता हूं कि जो कामयाबी दंगल को मिली है वो कुछ नहीं है। जब हम राउंड 2 30 तालुका में हमको कामयाबी मिलेगी तब जाके मुझे शांति मिलेगी, और वो कामयाबी सबसे बड़ी कामयाबी होगी हम सबके लिए, और सबसे ज्यादा खुशी हमको वो देगी। एकजुटीने पेटेल राने तुफान आले या, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या। लोकचळवळ झाल्याबरोबर आपण बघितलं की गावाच्या गावं बदलली, आणि ही लोकचळवळ व्हायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. आणि ज्यावेळी आमिरची आणि माझी भेट झाली आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही खूप मोठे कम्युनिकेटर आहात, आणि ते मला म्हणाले की माझं स्किलच ते आहे की आय कॅन कम्युनिकेट. आणि मी म्हटलं जर कम्युनिकेटर्सनी, सेलिब्रिटीजनी हे कम्युनिकेशन केलं तर आज याला लोकचळवळीमध्ये आपण परिवर्तित करू शकतो. आणि मगाशी आमिर म्हणाले की पीपल्स मूवमेंटच्या आपण थोडं पलीकडे आमिर याला नेलं, बिकॉज पीपल्स मूवमेंट जो होती है तो मूवमेंट का अर्थ एक थोड़ा संघर्ष होता है. आपने उसको संघर्ष से आगे ले जाकर सेलिब्रेशन तक लाया है. नाउ इट हैज बिकम अ सेलिब्रेशन फॉर पीपल. शिवार झालं एज यूजुअल मुझे अपने हस्बैंड के टिक-टैक पे गाना गवाया गया. मुझे बहुत मज़ा आया अजय अतुल के साथ काम करने के लिए, काम करने में, और नागराज के साथ. स्टूडियो में मुझे बहुत नर्वसनेस लगा, लेकिन अजय और अतुल ने मुझे इतना हौसला दिया और मुझे बहुत प्रेरणा दी एक्चुअली टू सिंग. व्हेन आई हियर अजय सिंग आई फील लाइक सिंगिंग, सो इट वाज वंडरफुल. एंड नागराज के साथ काम करने में मेरी एक तमन्ना थी कि नागराज के साथ मैं काम करूं. मैंने इससे पहले भी इंटरव्यू भी दिया था कि इफ देयर इज एनी डायरेक्टर यूड लाइक टू वर्क विद, तो माय ड्रीम केम ट्रू, सो आई हैव टू थैंक माय हस्बैंड. एक्चुअली मैंने सोचा सर, मुझे हमेशा लगता था किरण जी बहुत अच्छा गाती हैं और वो शाम को बैल्कनी में बैठ के सिर्फ मेरे लिए गाती हैं.
तो मुझे लगा नहीं, सबको सुनना चाहिए उनकी आवाज़। छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई, अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. आमिर खानने सत्यमेव जयतेच्या मदतीने एक वॉटर कप हातात घेतला आणि पाहता पाहता 3 तालुक्यांकडून हे 30 तालुक्यांपर्यंत हा वॉटर कप पोचलेला आहे. दुसरं पर्व आहे. नक्कीच आज या यशाचं सेलिब्रेशन आहे एका वेगळ्या अर्थाने, आणि एक व्हिडिओसुद्धा तू दिग्दर्शित केलेला आम्ही पाहिला. खऱ्या अर्थाने त्या मातीचं सोनं झालं असंच म्हणावं असं वाटतं. तुला हा एक वेगळा अनुभव होता आणि आमिर खान आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे. पण एकंदर माळी फाउंडेशनच्या निमित्ताने पाणी फाउंडेशनशी तू कसा काय जोडला गेलास याबद्दल विचारावं वाटतं. मला पाणी फाउंडेशनचं काम माहिती होतं अगोदर, आणि मी बऱ्याचदा त्याच्याबद्दल ऐकलं होतं. खूप सुंदर काम आहे. आणि मला अचानक आमिरचा फोन आला की, आणि ते म्हणाले की असं असं आम्ही पाणी फाउंडेशनबद्दल तुला माहिती आणि गाणं एक करायचं आहे, अजय यांनी गाणं केलं आहे, तर माझी इच्छा आहे की तू ते शूट करावं. मी असं काही केलं नव्हतं याच्या आधी, फक्त गाणं आणि एक म्युझिक व्हिडिओ टाईप आहे सगळं. तर म्हटलं मी ऐकतो आणि मला जमते का बघतो. मी ऐकलं तर मला भारी वाटलं. अजय अतुलचं गाणं आहे, त्या अर्थाने ते खूपच सुंदर आहे. आणि मग आमच्या डिस्कस झालं, आम्ही काय आयडिया शेअर केल्या. त्यांना वाटलं की हे असं चांगलं वाटेल, तसं केलं. आमिर म्हणाला की ही लोक चळवळ आहे. खऱ्या अर्थाने आपण लोक चळवळीत हे सगळ्यांना सामील केलं आहे. आणि आज हे सगळे सेलिब्रिटी जेव्हा या व्हिडिओत दिसतात हे कुठेतरी हेच सांगतात की चला एकत्र सामील होऊया या सगळ्या ह्याच्यात. एक चळवळ म्हणून याकडे कसा पाहतो. नाही, खूपच म्हणजे सोलापूरचा हा माझा जिल्हा आहे आणि योगायोगानं मी चिठ्ठी काढली. आणि मला माहिती आहे की माझा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे प्रामुख्याने. तर महाराष्ट्रात खूप जिल्हे आहेत आणि ही स्पर्धा खरं तर ना, ही स्पर्धा म्हणायला आहे तर ही आपल्या जगण्याचीच आपली स्पर्धा आहे. आपल्या ह्या सगळ्या काय म्हणू त्याला, दुष्काळाची स्पर्धा आहे. आपल्याच्या या आपण अधिकाधिक विचित्र परिस्थितीत जात आहोत, त्याच्याशी आपण दोन हात करायचा प्रयत्न करत आहोत, त्याची ही स्पर्धा आहे. आणि हे याच्यात कुणीतरी आपल्याला जाणीव देते, आपल्याला मोटिवेट करतं आहे, किंवा ते काम घेऊन तुम्हाला त्याचं स्वरूप आणि त्याबद्दलचं ज्ञान देते. ही खूप सुंदर गोष्ट आहे. मला वाटतं खूप मन लावून काम केलं पाहिजे. मी त्यांना म्हणालोही सगळ्यांना, आमिर आणि त्यांना, की माझा तालुका घ्या याच्यात, करमाळा तालुका. तर ते म्हटले आपण पुढच्या वर्षी करूयात, कारण की पुढच्या वर्षी आणखी 3 काय म्हणायचं 10 पटीत किंवा 30 ते 300 होणार. आपण टार्गेट ठेवलेलं आहे, हे वाढलं पाहिजे. तर मला वाटतं आता सोलापूर आहे किंवा कुठलं आहे तर सगळ्यांनी खूप छान काम म्हणजे ऑलरेडी ते करत आहे, त्यांना सांगायची गरज नाही. आणि असं झालं तर खूप उत्तम आहे की आपण टँकरमुक्त, दुष्काळमुक्त झालो आणि पाण्याच्या टंचाईपासून जर आपण एकदमच आपला पिछा सोडवला तर खूप सुंदर गोष्ट आहे आपल्यासाठी. नव्या वर्षाचा हा प्रारंभ इतका स्वागतार्ह आहे, त्यामुळे अर्थात हे वर्षसुद्धा तितकंच आपल्याला हिरवा शालू खऱ्या अर्थाने धरती पांघरताना दिसेल असंच आपण स्वप्न पाहूया. थँक्यू सो मच नागराज. थँक्यू. दुष्काळासाठी एक मोठा प्रयत्न, वॉटर कप मागच्या वर्षी इंट्रोड्यूस केला गेला आमिर खान यांच्याकडून, सत्यमेव जयते यांच्याकडून. आज सई तामणकर आपल्यासोबत आहे, पण निमित्त फार अनोखं आहे, वेगळं आहे. सई तामणकर सुद्धा या मोहिमेत सहभागी झालेली आहे. सई, नक्कीच फार स्वागत आहे तुझं. आणि आज दुसऱ्या पर्वाबद्दल आपण बोलतोय वॉटर कपच्या, आणि 3 तालुक्यांपासून सुरुवात केली होती, आज 30 तालुक्यांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. आणि या सगळ्यात तुझाही सहभाग तितकाच फार छान आहे, सुंदर आहे. तुझा अनुभव या निमित्ताने कसा होता? मला असं वाटतं की जेव्हापासून मी पाणी फाउंडेशनचा एक भाग झाला तेव्हापासून जास्त गाढ झोप लागायला लागली आणि जास्त शांत झोप लागायला लागली. सो अशा चळवळीचा भाग बनल्याशिवाय आपण नाही सांगू शकत की काय वाटतं किंवा काय फील होतं. त्याच्यासाठी एक तुम्ही सगळ्यांनी भाग बनवून पहा असं मला सांगायला आवडेल. आणि मला असं वाटतं की अनेक शेतकरी, अनेक महिला, अनेक गावकरी ज्यांचा एक्सपोजरशी, कॅमेराशी, पब्लिसिटीशी काहीही संबंध नाही, त्यांनी मिळून एवढं मोठं काम केलं आहे, तर आपण का करू शकत नाही. आपण लोक चळवळ म्हणतो. एक्झॅक्टली. सो लोक चळवळ ही सुरू करणं सोपं आहे असं मी म्हणणार नाही, पण ती टिकवणं खूप अवघड आहे, रादर खूप अवघड आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही काम करायचं ठरवलं की ती टिकवून त्याचा हेतू पूर्ण करून मगच आम्ही शांत बसणार आहोत. आणि खूप आनंद आणि समाधान वाटतंय या चळवळीचा भाग होता.
सांगली जिल्हा आहे, तुझा स्वतःचा जिल्हा आहे, तुझ्या स्वतःच्या त्या मातीत जाऊन तू काहीतरी प्रयत्न करणार आहेस, त्या सगळ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. कुठेतरी हे अत्यंत पर्सनल आहे पण तितकंच इमोशनल आहे. आणि हे फिलिंग कसं आहे की आपल्या मातीला आपण दान दिल्यासारखं आहे? काय वाटतं आता? मला असं वाटतं की आज सर्कल कंप्लीट होतं आहे. मी आत्ताच चिठ्ठी दाखवली माझ्या पॉकेटमध्ये, मी सांगली जिल्ह्याची चिठ्ठी घेतली आहे. सो हा माझा जिल्हा आहे आणि मी 7 तारखेपासून याच्या श्री गणेशा करते की 7 तारखेला विट्याला मी चालले आहे आणि बोरसाहेबांशी माझं बोलणं झालं. सो आय डोंट नो, म्हणजे पब्लिसिटी म्हणा किंवा मी आहे हे सांगणं म्हणा, याच्यापेक्षाही मला तिथे जाऊन काम करून जे शांत वाटेल, जे समाधान मिळेल किंवा माझ्यामुळे, माझ्या असण्यामुळे 4 लोक जर इन्स्पायर होणार असतील, हे सगळं मला एकाच जन्मात जर करणं पॉसिबल असेल तर आय थिंक प्रत्येक माणसाने ते केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की मला काहीतरी करायला मिळणार आहे. ज्या भूमीत मी जन्माला आले, माझा जन्म सांगलीचा आहे, त्या सांगलीसाठी मला काहीतरी करायला मिळतं आहे, हे मी भाग्य समजते. हा सहभाग नक्कीच मोठा आहे, महत्त्वाचा आहे. आणि आता 3 तालुक्यांपासून आपण 30 तालुक्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आत्ता काय सांगावं वाटतं? मला सगळ्यात महत्त्वाचं सांगावं वाटतं निलिमा, आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये तू जो प्रश्न विचारलास तोच एक्झॅक्टली माझ्याही मनात होता. कारण आपण सगळे शहरी जीवनमानाला सरावलेले लोक आहोत आणि आपल्याला कधीच वीज आणि पाणी हे प्रश्न भेडसावत नाहीत, खास करून मुंबईमध्ये तरी. तर अशा परिस्थितीत जेव्हा मागच्या वर्षी आमिरनी आम्हाला सगळ्यांना त्याच्याकडे बोलवलं होतं आणि त्यांनी या वॉटर कपविषयी, सत्यमेव जयते वॉटर कपविषयी सांगितलं, तर त्याचं आणि सत्यजित भटकळचं स्वप्न ऐकून असं वाटलं होतं की क्या बात आहे, किती छान स्वप्न पाहतात ही माणसं. आणि ते सत्यात कितपत उतरेल याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड शंका होती. कारण मला पहिल्यापासूनच असं वाटतं की सत्यजित, आमिर ही मंडळी खूप पोएटिक आहेत, खूप रोमॅन्टिक आहेत. तर त्यांनी पाहिलेलं स्वप्न कितपत खरं होईल हे मला ह्याचा अंदाजच येईना. मला असं वाटलं की इतका विचारसुद्धा करू शकणं खूप जास्त आहे की मला कोणी निबंध लिहायला सांगितलं तर मी निबंधात फक्त सगळ्यांना वरदान देत राहीन की असं होऊ दे, तसं होऊ दे. मी काय करेन हे मला माहिती नाही आहे. एक ते आदर्श चित्र होतं. आणि आमिर खान स्वतः आत्ता म्हणला की तोही खूप नर्वस होता, तोही साशंक होता की हे पुढे जाणार आहे का. आणि आज आपण 30 तालुक्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे आत्ता या दुसऱ्या पर्वाचा जोश खूप मोठा आहे. तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात आणि तुम्ही सगळे जणू त्यांना सांगता की या सामील व्हा, असं जणू काही 100%. आणि या सामील व्हा हे नुसतं अनाऊन्स केलेल्या रिझल्टमधनं नाही आहे, तर त्याला प्रेरणा द्यायला एक इतकं सुंदर गाणं गुरु ठाकूरनी लिहिलेलं आहे, ज्याला अजय अतुलनी अप्रतिम संगीत दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं अशा कुठल्याही मोहिमेत आपल्याला सहभागी व्हावंसंच वाटतं. कारण जेव्हा हे जाणवतं की हा कार्यक्रम फक्त एकांकिका स्पर्धेसारखा नाही आहे की एक स्पर्धा केली आणि आता आपण सराईत नट झालो. पण त्याचा जर चस्का लागला की जर पाणी साठवण्याबद्दल आपल्याला जागरूकता निर्माण झाली तर त्याचं महत्त्व जाणून आपल्या राज्यातली प्रत्येक व्यक्ती हे करायला लागेल आणि पाहता पाहता देशाचाही प्रश्न सुटू शकेल. आणि आज या दुसऱ्या वॉटर कपच्या निमित्तानं हे म्हणावं असं वाटतं की हे स्वप्न नक्की सत्यात येऊ शकेल, कारण तशी पाणी फाउंडेशनची टीम याच्या मागे आहे. नक्कीच. आणि त्याच धर्तीला आपल्याला हिरवा शालू पांघरताना 12 महिने बघायचं आहे. त्यामुळे अर्थात हे मोठं आहे सगळं. थँक्यू सो मच. थँक्यू. मला वाटतं की एका अर्थाने खूप मोठी झेप आहे ही, कारण गेल्याच वर्षी 3 तालुके आणि यावर्षी 30 तालुके, ही खूप मोठी झेप आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की गेल्या वर्षी हे पहिलंच त्यावेळेला वर्ष होतं, पहिलाच अटेम्प्ट होता, तर त्यामुळे लोक जरा बघत होती काय होतं आहे, नक्की होतं आहे ना, काय काय करतायत वगैरे वगैरे. परंतु यावेळेला आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग असेल असं एक वेगळी तो जो प्रॉब्लेम आहे तो तू अगदी जवळून पाहिलेला आहेस. त्यामुळे अशा वेळी तुला वॉटर कपचं हे सगळं काम कशा पद्धतीने तू याकडे पाहतोस हे विचारावं वाटतं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलीही समस्या जी असते ती समस्या पहिल्यांदा जाणवावी लागते त्या माणसाला की ही माझी समस्या आहे. आपल्याकडे पुष्कळ वेळेला ती समस्या आहे हेच मुळात जाणवत नाही. ही समस्या जाणवून देणं आणि त्या समस्येवरती उत्तर आहे हे सांगणं, मला वाटतं ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये. आणि वॉटर कपच्या निमित्ताने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं आहे की ही समस्या आहे. आणि फक्त काय आहे, पाणी हे अख्ख्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. आपलंसुद्धा नाव
हिंदुस्थान जे आहे ते सिंधू या नदीपासून आलेलं आहे. त्यामुळे कुठलीही संस्कृती ही पाण्याभोवती निर्माण होते, इतकं पाण्याचं महत्त्व आहे. तर त्यामुळे फक्त प्यायला पाणी मिळालं किंवा पिकाला पाणी मिळालं इतकंच नाही, तर तुमच्या संपूर्ण डेव्हलपमेंटशी ही गोष्ट निगडीत आहे हे लोकांना समजावून सांगणं आणि त्याच्यावरती सोल्युशन आहे आणि ते आपण करू शकतो. सोल्युशन फक्त कोणीतरी दुसरा यावा, सरकार यावं किंवा आणखीन कोणीतरी यावं असं नव्हे. प्रत्येकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. करेक्ट. माझी समस्या आहे आणि त्याचं उत्तर मी शोधलं पाहिजे आणि मी ते टिकवलं पाहिजे. हे झालं तरच ते कायमस्वरूपी त्याचं उत्तर मिळेल, कारण पाणी ही कायमची समस्या असणार आहे. त्यामुळे त्याचं कायमस्वरूपी जर उत्तर हवं असेल तर त्याच्यासाठी ज्यांची समस्या आहे त्यांनी स्वतः ते उत्तर शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी ज्ञान असणं. आत्ताच मी ॲप पाहिलं ह्याचं केलेलं वॉटर कपचं आणि अप्रतिम ॲप केलेलं आहे. अत्यंत सोपं आणि साधं आणि सगळी माहिती असलेलं असं ते. लवकरच लोकांना त्याचा उपयोग करता येईल. तर आधुनिक तंत्र ह्याला जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पसरवणं हा जो प्रकार आहे कदाचित आपल्याला 10-15 वर्षापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवणं शक्य झालं नसतं, परंतु तंत्रामुळे आता ते जास्त मोठ्या प्रमाणात शक्य होणार आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग पाणी फाउंडेशन करून घेतं.